तर बघा पहिला प्रश्न आहे 7,272 अधिक 978 अधिक 23,015 बरोबर किती? तर हा प्रश्न आहे तो पुणे शहर पोलीस भरतीमध्ये जी परीक्षा झाली तर त्या पोलीस भरतीचा प्रश्न आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने काही सेकंदामध्ये कशाप्रकारे सोडवता येतात तर हे आपण पाहणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की अशा प्रकारचे प्रश्न अगदी काही सेकंदात वेळ न घालवता कशाप्रकारे आपण सोडवू शकतो. तर तुम्ही जर पोलीस भरतीची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. चला तर आपण पाहूया. तर बघ इथे जे 72 अधिक 978 अधिक 23,015 आहे. तर आपण जे 978 आहे त्याला आपण काय करणार, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण वाढवून ते 1000 मोजणार. म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल. ते 1000 नसले तरी आपण त्याला 1000 पकडणार आणि 7,272 अधिक 1000 केलं तर 8,272. तर 8,272 मधून आता आपण जे 22 वाढवले होते 1000मध्ये ते 22 कमी केले 8,250 आणि 8,250 अधिक 23,015 केलं तर 31,265 हे उत्तर येतं आहे. तर अशा प्रकारे आपण ही गणितं सोडवू शकतो. तर बघा पुढील प्रश्न आहे -1 गुणिले 3 गुणिले -4 गुणिले -3 बरोबर किती? तर ऑप्शन आहेत 36, -36, 24 आणि यापैकी नाही. तर बघा अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी रूल आहे तो लक्षात ठेवा. तर बघा वजा गुणिले वजा असेल तर बरोबर अधिक होतो, अधिक गुणिले वजा असेल तर बरोबर वजा. आणि यामध्ये जर 3 निगेटिव्ह असेल, बघा 3 संख्यांना निगेटिव्ह, 3 संख्या निगेटिव्ह आहेत तर फायनल आन्सर आहे ते निगेटिव्हच असतं. त्यामुळे -3 गुणिले 3 गुणिले -4 गुणिले -3. तर 3 ठिकाणी 3 संख्या आहेत त्या निगेटिव्ह आहेत आणि डायरेक्ट जर आपण आता केलं तर 1 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3 बरोबर 36 आणि 36 हे कसं येणार आहे -36 येणार आहे. तर अधिक नाही, कारण का 3 संख्या आहेत त्या मायनस आहेत आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ते -36. तर त्यामुळे अशा प्रकारे जर या छोट्या छोट्या ट्रिक जर लक्षात ठेवला तर अशा प्रकारचे प्रश्न आपण इझिली सोडवू शकतो. आणि जर बघा कदाचित आपल्याला हा नियम जर माहिती नसेल तर आपण याचा उत्तर 36 काढू, परंतु आपण तो एखाद्या वेळी अधिक 36 म्हणजे ए सुद्धा दिला तर तो आपला उत्तर चुकीचा येऊ शकतो. तर -36 येणार आहे की -36, तर ते अशा प्रकारे आपल्याला या नियमानुसार जर लक्षात ठेवलं तर आपल्याला इझिली ते काढता येतं. चला पुढील प्रश्न बघूया. तर बघा पुढील प्रश्न आहे 1.43 अधिक 6.1/4 वजा 3.1/5 अधिक 0.88 वजा कंसामध्ये 2.5 गुणिले 0.32 बरोबर किती? तर बघा अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्या संख्या आहेत त्या डेसिमलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. तर 6.1/4 वजा 3.1/5 हे आहे ती संख्या आपल्याला काय करावी लागेल, पहिल्यांदा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. तर 6 अधिक 1/4 बरोबर केलं तर 6.25 आणि 3 अधिक 1/5 केलं तर 3.2. तर अशा प्रकारे येईल. त्यानंतरला जे 1.43 आणि अधिक 0.88 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. त्याची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 2.31. आता जे आपलं वरती आलेलं आहे 6.25 आणि 3.2, तर यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल आणि यांची वजाबाकी केल्याच्या नंतरला उत्तर मिळेल 3.05. त्यानंतरला जे आपलं आलेलं उत्तर पहिली संख्यांची आपण अधिक केली होती 2.31 आणि आता आलेलं 3.5 यांची बेरीज केली तर 5.36. त्यानंतरला हे आलेलं फायनल उत्तर नाही आहे. तर आता पुढे आपल्याला आणखी करावं लागेल, कारण का जे वजा ब्रॅकेटमध्ये 2.5 गुणिले 0.32 आहे तर त्यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 0.8. आता जे आपलं मगाशी उत्तर आलेलं 5.36 वजा 0.8 यांचंही वजाबाकी केली तर उत्तर येईल 4.56. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे हे डेसिमलमध्ये कन्वर्ट करून आपल्याला ही प्रश्न सोडवावे लागतात. तर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर इथे ऑप्शन बघितले तर ए 3/4, बी 5/6, सी 7/8 आणि डी 4/5. तर बघा इथे जे अपूर्णांक दिलेले आहेत त्यामध्ये जो फरक आहे अंश आणि छेद यामधला जो फरक आहे तो सगळ्यांमध्ये 1चा फरक आहे. अशा वेळी जर 1चा फरक असेल तर अशा वेळी ज्या संख्येचा म्हणजे अंश आणि छेद जो लहान असेल ती संख्या किंवा तो अपूर्णांक लहान असतो. तर इथे ऑप्शन क्रमांक ए यामध्ये अंश आणि छेद हे दोन्ही पण लहान आहे. त्यामुळे 3/4 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर इथे संख्या ज्या दिलेल्या आहेत 7/7, 3/4, 15/16 आणि
11/15. तर इथे पण संख्या जर आपण बघितल्या तर अंश आणि छेद यामध्ये जो फरक आहे तो 1चा फरक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न किंवा अपूर्णांक सोडवताना लक्षात ठेवायचं आहे की मगाशीच पाहिलं की जो जो अपूर्णांक म्हणजे जे अंश आणि छेद लहान असेल तर लहान आणि अंश आणि छेद जर मोठा असेल तर तो मोठा. मग यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता तर सी 15/16. कारण इथे सगळ्यांमध्ये 1चा फरक असेल त्यावेळीच फक्त बोलतोय मी. ज्यावेळी 1चा फरक असेल त्यावेळी अशा प्रकारे ज्या संख्येचा अंश आणि छेद मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक 3 15/16 हा मोठा अपूर्णांक आहे.